सावरकरांच्या आठवणीबरोबर त्यांच्या कवितांच्या आठवणी येतात आणि त्या कवितांशी तुमचं फार जवळचं नातं आहे असं मला वाटतं. कारण हृदयनाथांनी त्या कवितांना चाली दिलेल्या आहेत, आपण त्या गायलेल्या आहेत आणि लक्षावधी लोकांच्या मनापर्यंत त्या कविता पोचलेल्या आहेत. मला वाटतं का अपूर्व योग जुळून आला. सावरकर मोठे आणि तुमच्यासारख्या जगद्विख्यात गायिकेचा आवाज त्या कवितांना मिळावा, तुमचं मनही त्या कवितांच्या पाठीशी उभं राहावं, हा एक रत्नकांचन योग आहे असं मला वाटतं. कारण आपल्या आवाजाबरोबर गेली 40 वर्ष भारतासारखा एक विशाल देश तुमच्या सुराबरोबर गाणी गुणगुणत राहिलेला आहे आणि हे सूर सावरकरांच्या कवितेच्या पाठीशी उभे राहावेत, हा एक अपूर्व संगम घडून आला असं मला वाटतं. सावरकरांची ही जी गाणी तुम्ही म्हणलेली आहेत ही केवळ गाण्यासाठी गाणी म्हणली तसं मला वाटत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी तुमचं प्रेम आहे, जिव्हाळ आहे, तळमळ आहे, कळकळ आहे, काही निष्ठा आहेत असं वाटतं. तर हे कशातून निर्माण झालं? सावरकरांचा तुमचा संबंध कसा कसा येत गेला? तात्या खरं म्हणाल तर आमचे फॅमिली मेंबरसारखेच होते. अच्छा. आमच्या घरात वारंवार त्यांचा उल्लेख होत असे. माझ्या अगदी लहानपणची एक आठवण आहे की माझे वडील एक दिवस हरिजन वस्तीमध्ये जायला निघाले होते आणि मी हट्ट करत होते की मला पण यायचं आहे. तेव्हा आई मला म्हणाली की तू जाऊ नकोस, त्यांना जाऊ दे. तर मी बाबांना विचारलं तुम्ही कुठं चाललात आणि तिथं कोण येणार आहे? तर त्यांनी मला सांगितलं की आज हरिजन वस्तीमध्ये सहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि तो तात्यांनीच ठेवलेला आहे आणि मी आज तिथं जाणार आहे. त्यावेळेला हरिजनांबरोबर सहभोजन म्हणजे एक फार मोठी गोष्ट होती आणि तिथून तात्यांची माझी अशी ओळख झाली. मध्यंतरी काही अर्थातच माझे वडील जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांची आमची गाठ पडली नाही आणि नंतर मी तात्यांना मुंबईला भेटले. म्हणजे त्यांना मी माझ्या एका चित्राच्या मुहूर्तासाठी बोलवायला गेले होते. तेव्हा मला तात्या म्हणाले की मी फार अभागी आहे, तू काही मला नेऊ नकोस, तुझं चित्र चालणार नाही एखाद्या वेळेस. तर मी तात्यांना सांगितलं की म्हटलं माझं चित्र चाललं नाही तरी हरकत नाही, पण तुम्ही मात्र यावं आणि त्याचा मुहूर्त करावा अशी माझी इच्छा आहे. आणि ते आले त्याप्रमाणे. ह्या मुहूर्ताच्या याच्यानंतर मी तात्यांकडे आमचं येणं जाणं वरचेवर होऊ लागलं आणि माझ्या वडिलांना माझ्या आईचे हातचे काही पदार्थ आवडत असत. रत्नागिरीला ते असताना माझी आई त्यांना पाठवत असे नेहमी. तर इथं सुद्धा मग आम्ही त्यांच्यासाठी घेऊन जात असो आणि ते मोठ्या कौतुकाने, जरी त्यांची तब्येत बरी नव्हती तरी ते खायचे. त्यानंतर तात्या फारच आजारी झाले आणि पुणा युनिव्हर्सिटीने त्यांच्या नावाने मला वाटतं सावरकर अध्यासन म्हणून एक चेअर ठेवली आणि त्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये हृदयनाथनी तात्यांचं सागरा प्राण तळमळला ही कविता घेऊन त्याला चाल लावली. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मी तात्यांना बोलवायला गेले. म्हटलं तुम्ही या कार्यक्रमाला यावं अशी आमची फार इच्छा आहे. पण त्यांच्या पायामुळे त्यांना येणं शक्य नव्हतं आणि त्यांनी मला सांगितलं की तू आली, मी जरी तिथं आलो नाही तरी मी इथं तुम्हाला ऐकेन आणि माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि त्यांचा आशीर्वादच घेऊन मी आले आणि त्या दिवशी हे आम्ही पाची भावंडांनी गाणं तिथं गायलं होतं. ही माझी तात्यांची नाही मुंबईला. शंकरराव, हे सागरा प्राण तळमळला हे गाणं माझ्याकडे जरा आलं, त्याला चाल लावायची मी इतका विलक्षण भारावून गेलो त्या दिवशी. कारण ते गाणं बघितल्याबरोबर मी मनाने एकदम 1942-43 मध्येच पोहोचलो. कारण मी आजारी होतो खूप आणि मी रडायला लागलो की आई, माझ्या ज्या वडिलांनी ज्या नाटकात कामं केलेली आहेत त्यात त्या नाटकाची पुस्तकं मला वाचून दाखवायची. ते संन्यासचं खडग अनेक वेळा आईनी वाचलं आणि मी ऐकलं ते. तर त्यावेळीही सख्यासी मांडिले मी युद्ध रुसुनी आता गे. अच्छा. सावरकरी बाणा हा साहित्याचा सूत्र असं अगदी आजपर्यंत 42 सालापासून असं जसं एका चांगल्या
कापडाला असं छान अस्तर असतं, असं हे अस्तर आमच्या अच्छा असा उलगडा आहे त्याचा. हां विलक्षण मी ठरवून गेलो जरा हे. आणि मी तात्यांच्या घरी पोहोचलो सर. आणि हृदयनाथ दीनानाथ जरा मोठ्या अक्षरात आणि मंगेशकर अधिक मोठ्या अक्षरात, कारण वरती सर्व वर्णी लागावी लवकर म्हणून मला वरती बोलवलं. चतुराई थोडीशी. आणि माझी लहान मुलाशी असं बोलतात तसं ते बोलत होते. मी आपलं त्यांच्याकडे भारावून बघत होतो नुसतं. नंतर म्हटलं की मला स्वाक्षरी हवी. पेन दिला काढून मी. मला विचार याला काय म्हणतात. झरणी सेक्रेटरी लेखणी. मला की तुम्हाला या गोष्टींचा नाद दिसतोय. मग एक पुस्तक दिलं, त्याच्यावर सही करून दिलं. अक्षर सुधारा. अक्षर तर चांगलं आहे. त्यांचा आशीर्वाद येतो. या शंकरराव तुमचं पाठांतर फार छान आहे. थोडंसं नाही, फार छान आहे. बरं ठीक आहे. तात्यांच्या काही चांगल्या ओळी आहेत आठवते. आठवते कविता त्यांच्या विरोध श्वास मधली आहे. विरोध श्वास मध्ये बरीच प्रेमगीतं आलेली आहेत आणि त्याला एक देशभक्तीचा धागा जोडलेला आहे. त्यातलं जे ध्येय आहे ते एखाद्या कडक डोंबाऱ्यासारखं डोळ्यासमोर येऊन उभं राहतं आणि त्या देशभक्ताला आज्ञा करतं की तलवारीवरून चालायचं पण अश्रू गळू द्यायचा नाही. कवितेचे शब्द असे आहेत. तरवारीची धार उग्र वय कवळे. तरवारीची धार उग्र वय कवळे, शिवले न यौवना शिवले. ये अधांतरी भवळ कंठही सुकला, तोलीत प्रतिपदी तोला. करी पेला हा आसवात भरभरला, बिंदून पाहिजे गळला. रे डोंबारी उग्र खेळ तव धारेवर नाच नाचता यारे. हे रक्त गळे गळू दिधला, ना थेंब हलून तो प्याला. आणि म्हणून धिकजन वदला, करी हा पेला रिताची धरीला. हे खरेच असे तुझसी तरी वाटो ना, छळी विरह वेदना प्राण. अशी कविता. शंकरराव मला एक विचारायचं होतं की सागरा प्राण तळमळा या गाण्याला ज्यावेळेला हृदयनाथनी चाल लावली त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी मला असं म्हटलं की मी ही चाल त्या मूडला जमत नाही म्हणून. तुम्हाला असंच वाटतं का? नाही, प्रारंभी होतो त्याही मताचा मी होतो. मला एक क्षणभर तसं वाटलं आणि त्याचं मी कारण सांगतो की ती अक्रूर जातीमधली चाल आहे किंवा बा निजगडे निजगडे लढीवाळा या ज्या कविता आहेत त्या प्रकारची ती आहे. आणि अशा ज्या चाली मनात बसलेल्या असतात पारंपरिक, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आलं ना की लोकांना ते पहिल्यांदा असं होतं. पण आता सागरात ही चाल लोकांच्या मनात अशी भिनलेली आहे की आता यानंतर जर दुसरी चाल कोणी बसवली तर लोक पुन्हा तीच तक्रार करतील. मला या तुमच्यावर एक तात्यांची आठवण आली की संन्यास खडगा नाटकावर जी टीका झाली त्याच्याबद्दल त्यांना कोल्हटकर त्यांना प्रश्न करायला गेले. म्हणजे मी माझ्या वडिलांच्या कंपनीच्या वेळची गोष्ट सांगतो आणि त्यांनी त्यांना दाखवली टीका. तर ते म्हणाले की रोजच दूध भात खात आहेत, एक दिवस जरा तिखट रस्सा पण खाऊ दे की. तर चालीचा जो मूड आहे तो बदलताना तात्यांचं ते सूत्र माडोळ्यापुढे होतं. हे सागराबद्दल मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. हे काव्य असं 3 व्यक्तींचं आहे का? 3 व्यक्ती आहेतच त्याच्यात, तो मुख्यच भाग. म्हणजे एक आई, एक मुलगा. सागराची भूमिका काय? सागर हा तिथला खलनायकच आहे. अतिशय कपटी, दुष्ट, फसवा, काव्यवाज असा तो सागर तिथे घेतलेला आहे. आणि त्या आई आणि मुलाचं प्रेम आणि त्याच्यात व्यत्यय आणणारा, त्यांची त्या ताटातूट घडवणारा सागर असा तो खलनायक त्या ठिकाणी उभा केलेला आहे. पण पहिला अंतरा 4 कडवे बघा, त्या दुसऱ्या कडव्यामध्ये सागराचा उल्लेख नाही, बाकीच्या 3 कडव्यात उल्लेख आहे. काही विशिष्ट कारण आहे त्यासाठी? खरंच आहे, सागर हा त्या चालीमधून सगळ्या कवितेत त्याचं आंदोलन चालूच आहे असं मला वाटतं.
ती चालच अशी आहे की त्या आंदोलनाबरोबर तो सागर येतो. पण दुसऱ्या कडव्यात म्हणजे शुकपंजरी वाहरेने शिरावापाशी तर त्याच्यात त्याचा उल्लेख येत नाही. याचं कारण असं आहे की ती ताटातूट झालेली आहे आणि त्या नायकाच्या मनाला जे कसं हताशपण आलेलं आहे ते हताशपण त्या दुसऱ्या कडव्यामधून तिथं दाखवलेलं आहे आणि म्हणून तिथं उल्लेख त्याचा आलेला नाही असं मला वाटतं. दशदिशा तमोमय होती असे शब्द त्या ठिकाणी येतात आणि तमोमय झाल्यानंतर तो असा त्या खंतीत एकाग्र झालेला आहे म्हणून तिथं सागर आलेलं नसावा असं मला वाटतं. मग हे फुलबाग, ती आम्रवृक्ष वगैरे जे शब्द आहेत हे सगळे असे नाही त्या उद्देशून आहेत की आणि त्याच्यामध्ये काही नाही. ही आता ताटातूट झाली आणि आता परत आपल्या आईची आणि आपली गाठभेट होणार नाही यांनी हताश झाल्यानंतर ती सगळी अशी देशाची चित्र त्यांच्या डोळ्यासमोर फिरायला लागतात. ती आम्रवृक्ष वत्सलता दिसते, त्या लता दिसतात, आणखीन तो बाल गुलाब आणि मग फुलबागेवर ते येतात. आणि मला असं एक वाटतं बरं का की या ठिकाणी हे नुसतं निसर्गाचं चित्रण नाही आहे. तर ती आम्रवृक्ष वत्सलता असं म्हणत असताना त्यांच्या घरातली कुठली तरी व्यक्ती डोळ्यासमोर असावी. तो बाल गुलाब हे आता असं म्हणताना कोणीतरी व्यक्ती डोळ्यासमोर असावी. ती सूचित ठेवली त्यांनी फार चतुराईने आणि ते चांगलं झालं आहे. आणि फुलं बाग आम्हाला हा या पारखा झाला तर ही सगळी माणसं आणि हा देश मला पारखा झाला याचं दुःख त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पण ह्या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात परत सावरकडे बाणा आलाय बघा. चांगला म्हणजे कडवेपणाने आलाय. नुसतं तसं नाही परत कडवेपणा आला तिथे बघा नाही. त्याचे फार वेगवेगळ्या भाववृत्ती त्याच्या येत गेलेल्या आहेत. पहिल्यांदा त्याने सावरकरांचं असं असतं की तो बुद्धिवादी आहेत. तो सागरावर त्यांनी तो आरोप ठेवलेला आहे कायदेशीर की तू वचनभंग केलेला आहेस. दुसऱ्या कडव्यात तो हताशपणा आलेला आहे. तिसऱ्या कडव्यात त्या आईचं आपलं प्रेम किती ते त्यांनी सांगितलेलं आहे. सागराला कळावं म्हणून त्याच्याच भाषेत त्या सरितेच्या प्रेमाची शपथ त्याला घातलेली आहे आणि तेही ऐकत नाही. पाहिल्यानंतर तो खवळलेला आहे आणि का वचनभंगीशी आईसा संतप्त झालेला आहे. आणि मग शेवटी त्यांनी ते ब्रह्मास्त्र काढलेलं आहे की अबलान माझीही माता रे कथिल हे अगस्तीसा आता रे जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला सागरा प्राण तळमळाला. आता कवितेविषयी मी बोललो तर माझं असं म्हणणं आहे की आपण ही कविता आता आम्हाला ऐकवावी आणि साधी नाही अगदी वाद्यवृंदासहित. दीदी गाणं अगदी अवश्य. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा निमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा निमजसीने. अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू ऐ जननी विरह शंकित ही झाले परी तुवा वचन तिज दिधले तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शाक्त उद्धरणी मी येईन त्वरे कथून सोड
पाहुया पुढती दश दिशा तमोमय होती गुण सुमने मी वेचियली या भावे कीतीने सुगंधा घ्यावे जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा ही आम्रवृक्ष वत्सलतारे नवकुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाब ही आकारे फुलबाग मला काय पारखा झाला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मी मजसीने नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मजधारी आईची झोपडी प्यारी तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिचा तरी वनीचा फुलविणी व्यर्थ हे आतारे बहुजीव लग गमते चित्तारे तुझ सरित्पते जी सरितारे तद्विरहाची शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मी मजसीने या हीन मिशे हससी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा मित्वा सांप्रत जीविते युनिका आंग्ल भूमीते मन्मातेला अबल म्हणून फसवीसी मज विवास नव्हती देशी तरी आम्ल भूमी भय भीतारे अबलान माझी ही मातारे कथिला हे अगस्तीस आतारे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा मी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा 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 सागरा. कसं वाटलं गाणं? वा, छान आवडलं गाणं. तरी मीना उषा आज नव्हत्या, नाही तर आणि चांगलं झालं असतं मला. म्हणजे त्या सागरांच्या लहरीत आणखीन भर पडली असती. शंकरराव, मला असं विचारायचं होतं की केशवसूत, तांबे किंवा बालकवी यांच्या कविता महाराष्ट्रात घरोघर गायल्या जातात, तरीसुद्धा तात्यांना महाकवी का म्हटले गेले? खरं आपापल्या परीने हे सगळेच कवी मोठे आहेत आणि तात्यांच्या कविता काही गायल्या जात नाही असं नाही, आपण गायल्याच नाही.
पण महाकवी म्हटलं जातं याचं कारण असं आहे की मला असं वाटतं महाकवीसाठी लागणारी जी प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता, व्यासंग आणि जी एक जीवनाविषयीची दृष्टी असावी लागते ती तात्यांच्या ठिकाणी, ती त्यांच्या सगळ्या काव्यातून, साहित्यातून आपल्याला दिसत राहते. आणि दुसरं असं की महाकाव्यातला जो महाशब्द आहे तो महत्त्वाचाच. एखादी राष्ट्राच्या जीवनामधली एखादी महान घटना, मोठी घटना ही त्याच्या पाठीशी उभी राहावीच लागते. आणि सावरकरांनी राष्ट्रजीवनातल्या अशा काही घटना हेरल्या. शिवाजीराजांच्या कालापासून पेशवाईपर्यंत एका तोमयुगातून भारताचा जो अभ्युदय झालेला आहे त्या कालखंडावर त्यांनी आपली दृष्टी खेळवली. आणि त्याच वेळेला त्यांनी काही खंडकाव्ये लिहिली त्या संबंधीची. कमला, गोमांतक, वीरोच्छ्वास, महासागर अशी 4 काव्य आहेत त्यांची. आणि तात्यांच्या डोळ्यासमोर असं एक स्वप्न होतं की आज ना उद्या आपण ही सगळी काव्य एकत्र जोडू आणि त्याच्यातून एक विशाल काव्य उभं करू. या 4 काव्यांमध्ये एक सूत्र आहे. सूत्र जरूर आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की तात्यांच्या कवितेवर रामदासांची खूप छाप आहे? जरूर आहे, म्हणजे का नाही. म्हणजे मी तर उलट असं म्हणेन की आधुनिक कवितेमध्ये सावरकर त्या परंपरेत कुठं बसत नाहीत. त्यांचं नातं जुळतं ते अभिजात संस्कृत काव्याशी, नाहीतर रामदासांच्या काव्याशी. म्हणजे ते विचार, ती मनोवृत्ती, ती धारणा, ते सगळं एक आहे. ते व्यवहार विज्ञान, चातुर्य, धार्ष्ट्य, राजकारण, विवेक, बुद्धी, ते सगळं एक सूत्र, एक परंपरा असं मला वाटत राहतं. आणि त्या रामदासी विचारसरणीचा त्यांच्यावर फार गाढ परिणाम झालेला आहे, काही शंका नाही. मला तुझ्या सूत्रावर एक शब्द, या शब्दावर एक कल्पना सुचते किंवा परंपरा या शब्दावर. भगवान श्रीकृष्ण, शिवाजी महाराज आणि सावरकर या तिघांमध्ये एक असं मला नेहमी एक धागा दिसतो. आहेच जो कर्मयोग, कर्मयोग हे तिघे असे कर्मयोगाकडे वळलेले असे 3 महापुरुष मला नेहमी वाटतात. आहेतच. असं एक बारीक असं सूत्र, एक परंपरा तिघांमध्ये मला अशी नेहमी वाटते. आणि तुम्हाला असंही दिसेल की श्रीकृष्ण आणि शिवाजी यांचे संदर्भ सावरकरांच्या कवितेमध्ये सारखे येताना दिसतात. ही एक परंपरा आहेच, यात काही शंका नाही. दुसरं एक असं सांगता येईल की सावरकरांच्या सगळ्या कवितांचा जर बारकाईने विचार केला तर 2 शब्दात त्यातलं एक संघर्ष बीज सांगता येतं बरं का. ते म्हणजे बद्धता आणि मुक्ती. यांच्यावरती कविता अधिष्ठित आहे. आणि बद्धता म्हणजे पारतंत्र्यामुळे येणारी बद्धता. त्याच्यातून त्या बद्धतेच्या कल्पनेमधून त्यांच्या उपमा प्रतिमा तयार झालेल्या दिसतात. सुखपंजरी वा. बरोबर हरिण शिरावापाशी. तर आणि त्या बद्धतेतून सुटायचं कसं, तर तिथं संग्राम करावा लागतो. मग तो अगस्तीचा धाक दाखवावा लागतो. तो सावरकर दाखवतात बरोबर. तर त्याखेरीज अभ्युदय नाही. आणि सावरकरांना बरोबर हेच त्या शिवाजीराजांच्या जीवनामध्ये सापडलेलं आहे. त्याची कल्पना मला वाटतं अशी म्हणजे त्या पाठीमागचं की हा एवढा महान देश, एवढी मोठी संस्कृती, पण एक जवळजवळ 1800 वर्ष तमयुगात गेल्यासारखी. आणि या अनेक आक्रमणं झाली, घाले घातले गेले. तर एवढ्या मोठ्या महान संस्कृतीकडून त्याला जबाब कसा नाही. आणि तो जबाब नैसर्गिकपणे यायला पाहिजे होता आणि तो उसळून शिवाजीच्या रूपाने आला. आणि म्हणून सावरकरांना शिवाजीविषयी एकदम प्रेम वाटतं की या संस्कृतीने निर्माण केलेला आहे हे हिंदू राष्ट्र संभूत दीप्त तम तेजा. तर म्हणून सावरकरांच्या जीवनामध्ये शिवाजी हे दैवतच झालेले आहे. शंकरराव, आपण जे रेकॉर्ड केलेलं आहे ना या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी, मी त्यातलं एक गीत वा वा वा, ते छान. तुझा ऑर्केस्ट्रा तयार आहे ना? एकदम. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा
ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा तरी हिंदू राष्ट्र हे तू ते वंदना तरी अंतःकरणज तुझा अभिनंदना तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना गूढाशा पुरवी ज्ञान कथू शकतो जा हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा जी शुद्धी हृदाची रामदास शिरडुलवी जी बुद्धी पाच शायास शत्रूच्या झुलवी जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शुद्धी हेतुची कर्मे राहू दे ती बुद्धी भाबड्या जीवा राहू दे ती शक्ती शोणिता माझी वाहू दे दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझजा हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा